रामकृष्ण हरी. तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव श्याम वायर, मी एक वेलनेस कोच म्हणून काम करतो आहे. तर आपण सर्व सुपरवुमनना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कवयित्री माया एंजेलो म्हणतात की महिला जेव्हा आपल्या स्वतःवर ध्यान देतात तेव्हा ती स्वतःची सर्वात चांगली मैत्रीण बनते. पण महिला स्वतःला प्राथमिकता देतच नाहीत आणि आपल्या परिवाराला, नातलगांना यांनाच महत्त्व देतात. त्या केसमध्ये काय होते, त्यांचे स्वतःचे लक्ष त्यांच्या आरोग्याकडे जातच नाही. मग त्यांचे लक्ष जाते त्यांच्या परिवाराकडे. तर 7-8 अशा स्टेज आहेत. तर महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे. तर पहिल्यांदा जीवनाच्या प्रत्येक स्टेजवर एक अलग अलग न्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते आणि ही साधारण बाब आहे, पण याकडे लक्षच देत नाहीत. मग महिलांचे जीवनचक्र हे 4 भागात जाणून घेऊया आपण. तर महिलांचे जीवन हे खूप धावपळीचे आहे. शाळा, कॉलेज, जॉब यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे, पण स्वतःसाठी वेळ नाही आणि स्वतःच्या हायड्रेशनसाठी पण वेळ नसतो. त्यामुळे हायड्रेशनवर लक्ष द्यावं लागेल. 20 वर्षाच्या महिलांनी पाणी जास्त प्यायला पाहिजे. 20 वर्षापासून म्हणजे सर्वच महिलांनी पाणी जास्त प्यायला पाहिजे, पण पाणीच पित नाहीत. मग ते कधी काय होतं, ते चहा कॉफीचं सेवन करतात. मग त्यांचा असा समज होतं की चहामधून, कॉफीमधून तर आम्ही पाणी जाते आमच्या शरीरात, तर मग आमचं हायड्रेशन बरोबर होते. तर तसं नसतं आहे, ते चुकीचं आहे. चहा जास्त कॅलरीचा आहे, कॉफी जास्त कॅलरीची आहे आणि तुम्हाला कमी कॅलरीचं खाऊन फिटनेसमध्ये राहायचं आहे. तर तुम्ही काय खात आहात, कोणते स्नॅक्स खात आहात, तुम्ही तुमच्या आहारात कॅल्शियम ॲड केले आहे का, परत पोटॅशियम, मॅग्नेशियम आहे का, जे की आपल्या पाचनशक्तीचे संतुलन करण्यासाठी आवश्यक आहे. मग जसं जसं वय वाढतं, जसं 30व्या वर्षानंतर तुमचं कॅलरी इंटेक किती आहे, तुम्ही किती खात आहात आणि तुम्ही किती कॅलरी बर्न करत आहात, तुम्ही किती वेळ व्यायाम करत आहात, जर व्यायाम करत नसाल तर शारीरिक हालचाली किती करत आहात यावर लक्ष द्यावे लागेल. आणि व्यायाम करत नसाल तर वजन वाढते आणि मसल मास घटते. जर तुम्ही प्रोटीन घेत नसाल तर आहारामध्ये प्रोटीन ॲड करावं लागेल. जेव्हा 40व्या वर्षात महिला जातात तेव्हा तुम्हाला तुमच्या हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल, हृदयाकडे लक्ष द्यावं लागेल. 40 ते 55 वर्षापर्यंत हृदयाचे आजार होण्याची दाट शक्यता असते. आणि हृदयाचे आजार वाढण्याचे प्रमाण ही ह्याच वयोगटामध्ये वाढते. तेव्हा फॅट आणि कॅलेस्ट्रॉलचे बॅलन्स ठेवणं महत्त्वाचे आहे आणि आपल्याला फॅट आणि कॅलेस्ट्रॉल आपल्या डाएटमध्ये ॲड करावं लागेल. व्हिटॅमिन बी आणि अँटीऑक्सिडेंटवर पण आपल्याला लक्ष द्यावं लागेल. तर या गोष्टींचे प्रमाण आपण तंतोतंत पालन करत असाल तर भविष्यात आपल्याला बिमारी येऊच शकत नाही आणि ते येणारही नाहीत. मग एका स्टडीमध्ये असं आढळून आलं आहे की 50 वर्षानंतर हृदयाचे जे आजार आहेत तर ते होण्याची दाट शक्यता वाढत जाते. पण आपण काय करायला पाहिजे, तर आहारामध्ये फायबर ॲड करावं लागेल. फायबरमध्ये सोलेबल फायबर, इनसॉलेबल फायबर. तर सोलेबलमध्ये ओमेगा 3चं ॲड करावं लागेल. त्यानंतर व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 ॲड करावं लागेल आणि हे 50 वर्षापर्यंत लक्ष ठेवावं लागेल. आणि जेव्हा आपण साठीत प्रवेश करतो तर तेव्हा काय करावं लागेल, तर आपल्याला संपूर्ण न्यूट्रिएंट्सवर लक्ष द्यावं लागेल. खूप सारे प्रोबायोटिक्स आपल्याला डाएटमध्ये ॲड करावे लागतील आणि कॅलरीजवर पण लक्ष ठेवावं लागेल. मग आपल्याला खूप कमी कॅलरीज लागतात पुरुषांपेक्षा. आपली महिलांची जी भूक आहे ती वेगळी असते, महिलांची पचनशक्ती ती वेगळी आहे. महिलांची पचनशक्ती, व्हिटॅमिन्सची आवश्यकता पण महिलांना खूप असते. महिलांना त्यामध्ये फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ईचं रोज सेवन करायला पाहिजे आणि याची आवश्यकता आहे. तर सर्वच वयोगटातील महिलांना सकस संतुलित आहाराची गरज आहे. तर महिलांना दुसरी स्टेज आहे जे महिलांचे हार्मोन्स बॅलन्स. तर हार्मोन्स बॅलन्स, प्रजनन, स्वास्थ्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. यामध्ये आपले खाणेपिणे, आपली लाईफस्टाईल हे खूप महत्त्वाचं काम करते. यामुळे हार्मोन्स बॅलन्स, यौन स्वास्थ्य आणि प्रजनन क्रिया यावर त्याचा परिणाम होतो हार्मोन्सचा. तर हार्मोन्सद्वारे पूर्ण शरीराची कार्यप्रणाली संचलित होत असते. मग प्रजनन प्रणाली हार्मोन्सवर आधारित असते. तर आताच्या काळात मुलींना व महिलांना PCODला समोर जावं लागत आहे.
आणि महिलांना मासिक पाळी रेग्युलर येतच नाही, कारण त्यांची लाईफस्टाईल बिघडलेली आहे. 13 ते 15 वर्षात मासिक पाळी यायला सुरुवात होते, परंतु त्यांचा जो मॅच्युरिटीचा टाईम असतो तो लवकर येत आहे आता सध्या, किंवा उशिरा येत आहे. तर त्यांच्या मॅच्युरिटीचा जो टाईम आहे त्यामध्ये त्यांना मग खूप चॅलेंज येतात, कारण त्यांचे शरीर परिपक्व झालेलं नसते. त्याच्यामुळं मेनोपॉजचा जो टाईम आहे तो पूर्वी 50 वर्षाच्या नंतरचा होता, पण आता तो 40-45 वर्ष येऊन ठेपला आहे. म्हणजे हे सगळं जे होत आहे ते आपल्या लाईफस्टाईलवरच अवलंबून आहे, आणि लाईफस्टाईल चुकल्यामुळं हे होत आहे. मग यावर उपचार आहे आणि निदान आहे, पण त्याकडे कसं पाहिलं पाहिजे, तर इथं जे हार्मोन्स आहेत तर ते खालीवर होत असतात, तर त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि हार्मोन्समध्ये जे बदल होतात तर ते ॲस्ट्रोजनचा जो स्तर आहे तो आणि त्याला लेवलमध्ये आणावं लागेल. आणि बरेच हार्मोन्स आहेत ते ज्याच्यामुळं PCOD आणि PCOSचा प्रॉब्लेम आपल्याला येतो. आणि त्यासोबतच ॲस्ट्रोजन जो आहे तो कमी होतो. तर ॲस्ट्रोजनची लेवल कमी झाल्यामुळं काय होते, पोटाचा घेर वाढण्याचे प्रमाण वाढते. म्हणजे ॲस्ट्रोजनचा संबंध पोटाच्या घेराशी निगडीत आहे. तर हा एक घटतो तर एक वाढतो आहे. मग जेव्हा मेनोपॉज सुरू होतो तेव्हा वजन वाढवायला सुरुवात होते, कारण ॲस्ट्रोजन कमी व्हायला सुरुवात होते. त्यामुळं तिसरा जो घटक आहे महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा तो सोया प्रोटीन. तर तुम्हाला जे प्रोटीन खायला मिळते ना ते सोयापासून बनलेलं असते, आणि सर्वात मोठा सोर्स आहे प्रोटीनचा. तर ॲस्ट्रोजन लेवल ही सोयामुळं वाढते. आणि सोया आयसोफ्लेवर्ड काय असते, तर इस्ट्रोजन हा एक हार्मोन्स आहे, आणि आयसोफ्लोरिन हा फायटोइस्ट्रोजन म्हणतात आयसोफ्लोरिनला. तर इस्ट्रोजन हा हार्मोन कमजोर असतो, आणि त्यामुळं काय होते, PMS च्या चॅलेंज यायला सुरुवात होती. आता PMS म्हणजे काय, प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रम. तर आपल्याला माहीतच आहे की जसं वातावरण बदलतं आहे तसं वातावरण बदलण्याच्या क्रियेतून आपलं शरीरातलं पण हालचाली बदलत असतात. आपल्याला पण एखाद्या वेळेस सर्दी ताप वातावरण बदलल्यामुळं व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण होतं आहे, म्हणजे आपण त्याला फेस करतो. तर तुम्हाला जर वातावरण बदललं तर काय होते, तुम्हाला लवकर चिडचिड होते. आता PMS चा जे लक्षण आहेत तर ते जर समजून घ्यायचे असतील तर मग तुम्हाला जे पिरियड्स येतात महिलांना, तर पिरियड्स यायच्या 5 दिवस अगोदर तुमची चिडचिड होते, डोकं दुखतं आहे, झोप लागत नाही शांत, थकावट निर्माण होते, काही काम न करता थकवा येतं आहे. आणि जर असं झालेलं असेल तर तुमची लाईफस्टाईल बिघडली आहे हे समजून घ्यायचं. किंवा मग झोपेतून उठल्यानंतर जर थकवा येत असेल, आता झोपेतून उठल्यानंतर एकदम फ्रेश ताजंतवानं वाटते, आणि जर झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला जर थकवा येत असेल तर तुम्हाला PMSचा लक्षण आहे असं समजून घ्यायचं. 90% महिलांना, म्हणजे ज्या महिलांना पिरियड्स येतात त्यापैकी 90% महिलांना PMSचा त्रास होतो, प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोमचा. तर यात यांना दर महिन्याला याचा अनुभव येतो, कारण इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण कमी अधिक होते. त्यामुळे हे मुख्य हार्मोन्स संतुलित राहत नाहीत, त्यामुळे PMS होतो. मग तुमच्या मूडमध्ये सतत बदल होत राहते, व्यवस्थित तुम्ही जेवण करू शकत नाहीत, थकवा येतो, पाठीत दुखायला सुरुवात होते, चेहऱ्यावर पिंपल्स येतात. ह्या सर्व जी लक्षणं आहेत हे PMSचे आहेत. त्यानंतर 4थ्या नंबरला आहे आपल्या शरीरामध्ये कोलॅजनचं प्रमाण चांगलं पाहिजे. तर आपण व्यस्त जीवन जगतो, तर आपल्या आहारावर खाण्यापिण्यावर आपले जास्त लक्ष देतो. तेव्हा मग वयाच्या 25 वर्षानंतर कोलॅजनचे उत्पादन आपल्या शरीरात कमी व्हायला सुरुवात होते. मग 30 वर्षापर्यंत पाहिलं तर ते 2% कमी होते कॉलेजनची प्रोडक्टिव्हिटी, आणि 40च्या नंतर 10 ते 20% प्रमाण कमी होते तर मग हे कोलॅजन काय आहे, तर त्याचे प्रोडक्शन का कमी होते, तर कोलॅजन हा एक प्रोटीन आहे. आपल्या शरीराला जे प्रोटीन असते त्यातलं 25 ते 30% प्रोटीन हे पूर्ण शरीराला रूप देते. जसं एका बिल्डिंगला रूप देण्यासाठी विटा काम करतात, विटा महत्त्वाची भूमिका होतात, तसंच शरीरामध्ये कोलॅजनचं प्रमाण असणं आवश्यक आहे. तर मग शरीराला बनवणारी वीट म्हणजे काय, तर प्रोटीन, आणि प्रोटीनला वीट बनवणारी वीट म्हणजेच कोलॅजन. आणि कोलॅजन
आपल्या त्वचेमध्ये पण असते. मग शरीरातून पाण्याला बाजूला केलं तर शरीरात सर्वात मोठा वाटा असते कोलॅजनचा. मग कोलॅजन काय काम करते? त्याचे मुख्य 3 कामं आहेत. तर आपल्या शरीराला लवचिकपणा येते, जसं की रबर आपण ताणतो ना, रबर ताणल्यानंतर जो लवचिकपणा येते तर त्या टाईपमध्ये. मग कोलॅजन आपल्या मांसपेशीला पण लवचिकपणा आणते, त्वचेचं संरक्षण करते, शरीरातले टॉक्सिन जे आहेत ते त्वचेद्वारे बाहेर करते. कोलॅजन फक्त त्वचेचीच नाही तर शरीराच्या 20 ते 30% प्रोटीन कोलॅजन थ्रू येते. आणि कोलॅजन आपल्या नखामध्ये आहे, मांसपेशीमध्ये, जबड्यामध्ये, हाडामध्ये, इथून पण आपल्याला इथं पण कोलॅजनचं काम आहे. मग शारीरिक वाढीसाठी पण कोलॅजनचं खूप मोठं योगदान आहे. तर कोलॅजननंतर आपण महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं काम करणारा कॅल्शियम, बोन हेल्थ हा घटक आहे. तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळं आपल्याला ॲस्टिपोरोसिसची समस्या होऊ शकते. हा ॲस्टिपोरोसिस हा रोग आहे आणि जे महिलांमध्ये खूप जास्त आहे. मग शरीरातील 99% कॅल्शियम जे आहे ते आपल्या हाडामध्ये असते आणि आपण घरात पंच वापरलेले असतात एखाद्या वेळेस, तर तसेच पंच आपल्या दोन्ही हाडाच्या जॉईंट्समध्ये असतात. तर सुरुवातीला तरुण वयात आपली हाडं खूप मजबूत असतात आणि महिलांमध्ये इस्ट्रोजनच्या हार्मोनमुळं हाडं जे आहेत ते कमजोर होतात. त्यामुळं काय होतं, कॅल्शियमची जी मात्रा आहे ती कमी होत जाते. त्यामुळं ॲस्टिपोरोसिस ही बिमारी व्हायची दाट शक्यता असते. मग 30 ते 40 वर्षाच्या वयामध्ये हा धोका जास्त निर्माण होतो आणि 40 नंतर प्रत्येक महिलांना कॅल्शियमची गरज पडते की बाहेरून सप्लिमेंट थ्रू कॅल्शियम त्यांना घ्यावं लागते. तर वयानुसार ठरलेलं आहे की कोणत्या वयोगटात किती कॅल्शियम घ्यायला पाहिजे आपण. तर 10 ते 18 वर्ष वयोगटापर्यंत मुलींनी 8 cmg पर डे कॅल्शियमचा इंटेक केलं पाहिजे. त्याच्यानंतर 19 ते 50 वर्षापर्यंत 1000 mg पर डेची रिक्वायरमेंट आहे कॅल्शियमची. आणि तेच जर तुम्ही प्रेग्नेंट असताल, प्रेग्नेन्सीमध्ये लॅक्टिव्ह स्तनपानाच्या वेळे, तर तुम्हाला 1200 mg पर डे कॅल्शियमची आवश्यकता असते. आणि मेनोपॉज पिरियड जो की 45 नंतर 50 नंतर तुम्हाला येतो, पिरियड्स बंद होण्याचा पिरियड्स बंद झाल्यानंतर तुम्हाला पर डे 1200 mg कॅल्शियमची आवश्यकता असते. तर मग या प्रमाणात जर कॅल्शियम घेतलं तरच तुम्ही स्वस्थ राहाल. आणि जर आवश्यकतेपेक्षा प्रमाण कॅल्शियमचं जर जास्त घेत असताल तर त्याच्या हेल्थ चॅलेंजसुद्धा येऊ शकतात. 6वा पार्ट आहे महिलांच्या आरोग्यामध्ये इम्युन सिस्टीमचा. तर इम्युन सिस्टीम जर आपली इम्युनिटी पॉवर चांगली असेल तर त्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहणार आणि डायजेशन व्यवस्थित राहणार. डायजेशनमुळं तुमची जी गट हेल्थ आहे ती पण सुधारणार आणि डायजेशनमुळं आपलं शरीर स्वस्थ राहते. जर आपण आपलं शरीर आपली पचन संस्था जर काम करत नसेल तर मग आपण आजारी आहोत असं दिसून येते. आणि आपल्याकडं बरेच असे न्यूट्रिएंट्स आहेत जे की गट हेल्थ सुधारण्यासाठी, इम्युन हेल्थ सुधारण्यासाठी खूप महत्त्वाचं काम करतात. त्याच्यामुळे महिलांच्या आरोग्यासाठी परत 7वं महिलांच्या आरोग्यासाठी काम करणार आहे ते व्हिटॅमिन्स B12. तर व्हिटॅमिन्स आपल्या शरीरात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यातलाच एक आहे व्हिटॅमिन B12. तर कॅल्शियमची कमी बनते जेव्हा मेनोपॉज पिरियड सुरू होते आणि ह्याच्यामध्ये एक इस्ट्रोजन आहे तो खाली वर जाते, इस्ट्रोजन नावाचा हार्मोन. मग मासिक पाळी जेव्हा बंद होती तेव्हा वजन वाढते. मग तसेच कॅल्शियम शोषण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे कॅल्शियम आहारामध्ये वाढवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन B12 हा 50 वर्षानंतर आपल्या आहारामध्ये लागेलच. जसजसं वय वाढते तसे गुड बॅक्टेरिया बनणं शरीर कमी करते आणि त्याच्याकडं आपल्याला चांगलं लक्ष द्यावं लागेल. आणि जर रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर गुड बॅक्टेरियावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला सकाळचा जो नाश्ता आहे तो महत्त्वाचा आहे, जो की आपली गट हेल्थ वाढण्यामध्ये खूप चांगलं महत्त्व देते. 8वा पार्ट आहे महिलांच्या आरोग्यासाठी व्यायाम करण्याचा. तर व्यायाम आपण कशा पद्धतीनं व्यायाम करतो, डाएटवर लक्ष ठेवतो का नाहीत, कसा आपण आराम घ्यायलोत, किती आराम घ्यायलोत, किती झोप घ्यायलोत, किती पाणी प्यायला लागलोत, तर तुमच्या व्यायामाला महत्त्व येतं आहे.
तुम्ही व्यायाम काय करायला, फक्त जिमला गेलं म्हणजेच व्यायाम केला असं नाही, तर बाकीच्या बी गोष्टीवर आपल्याला लक्ष द्यावं लागते. तर व्यायाम करण्यासाठी आपण जिम करतो आहे, योगा करतो आहे, घरकाम करतो आहे, पोहणं, दोरीवरल्या उड्या मारणं, हा सगळा व्यायामाचा प्रकार आहे. व्यायाम हा आपल्या मांसपेशीला मदत करत आहे, शारीरिक स्वास्थ्य पण सुधारतं आहे व्यायामामुळं. त्यामुळं आपण लवकर म्हातारे होत नाहीत, तरुण दिसतो, आपल्या मांसपेशी ॲक्टिव्ह होतात, आपल्या सेल्सचं प्रोडक्शन वाढते आणि शरीराला तारुण्य देण्याचं काम व्यायाम करते. मग तुम्ही तरुण दिसायला राहतात, तुमच्या चेहऱ्यावर एक दिव्य कांती दिसायला सुरुवात होती. मग आपल्या दिनचर्येमध्ये जर खाणे पिणे व्यवस्थित असेल, झोपणे, व्यायाम करणे हे जर व्यवस्थित असेल, आपला डाएट व्यवस्थित असेल, तर आपण फिट, हेल्दी आणि हॅपी राहू. आणि आपले जे शरीर आहे ते एक उत्कृष्ट आहे. तर जेव्हा आपण योग्य डाएट घेत असाल तर या महिला दिनी आशा करतो की तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देताल आणि तुम्ही तर फिट राहतालच, पण पूर्ण तुमच्या कुटुंबाला फिट ठेवताल. तर थँक्यू. ह्या महिला दिनी तुम्ही संकल्प करा की मला फिट राहण्याचा आहे. जर तुम्ही आयडियल वेटवर नसाल तर आयडियल वेटवर या. तुम्हाला जर काही डिसऑर्डर असतील तर तुम्ही तुमची लाईफस्टाईल सुधारा. आणि तुम्हाला जर काही हेल्थबद्दल समस्या असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकतात, कमेंट करू शकतात. थँक्यू.